सकारात्मक व आनंदी जीवनशैलीसाठी नियमित हास्य व्यायाम व ध्यान आवश्यक. अशोक पोतनीस. सकारात्मक, निरोगी आणि आनंदी जीवनशैलीसाठी नियमित हास्य व्यायाम व ध्यान करणे अत्यंत आवश्यक असून त्यातून मानसिक शांतता, शारीरिक तंदुरुस्ती आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अशोक पोतनीस यांनी केले. आत्मसहाय्य सामाजिक संस्था व क्वीन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्ममनोहास्य योग हा सोहळा बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता राममंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना पोतनीस बोलत होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी हास्ययोगाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक महत्त्व विशद केले. विविध प्रकारच्या हास्य व्यायामाची माहिती देत उपस्थितांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सहभाग घेण्यास प्रेरित केले. नियमित हास्य व्यायामामुळे तणाव कमी होतो, मन प्रसन्न राहते, सकारात्मक विचार वाढीस लागतात आणि शरीराची रोगप्रतिकार शक्तीही बळकट होते. ध्यान आणि हास्ययोग याचा समन्वय साधल्यास जीवन अधिक संतुलित, निरोगी आणि आनंदी बनते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्वीन्स क्लबच्या शुभांगी इंगळे यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. आरती पोतनीस यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमात क्वीन्स क्लबच्या सर्व महिला सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संपूर्ण वातावरण आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने भारावून गेले. यावेळी हास्य प्रश्नावलीमध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या सहभागी महिलांना अन्नपूर्णा न्यूट्रिशन आणि सौजन्याने हेल्थ रिच न्यूट्रिशन भेट देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता पसायदानी करण्यात आली. उपस्थितांनी अशा प्रकारचे आरोग्यवर्धक आणि प्रेरणादायी उपक्रम नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी आत्मसहाय्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मनीषा जाधव, कोषाध्यक्षा दीप्तीताई कदम तसेच क्वीन क्लबच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉ. सुरेश राठोड, संपादक 9623420295.